आहे. नगर मंडळ रस्ता जो होता त्यांनी खासदारांनी उपोषण केलं होतं. तर काय होईल पुढची प्रोसेस चालू आहे? नाही, या रस्त्याच्या बाबत मी पण लोकसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता. अधिवेशनाच्या जे खासदार झाल्यानंतर पहिल्या अधिवेशनामध्ये आणि त्यावेळेला गडकरी साहेबांनी सूचित केलं होतं आणि की हा रस्ता आपण लवकरात लवकर पुढे करू. त्यासाठी 2,000 कोटी तरतूद केलेली आहे करू असं पण म्हणाले होते. मेन व्हाईल याच्यासाठी जे टेंडर काढलं त्याप्रमाणे टेंडर मंजूर झालेले आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे छत्तीसगडची कोणतीतरी कंपनीने काम दिलेलं आहे. तो ठेकेदार त्या पद्धतीने कामाची सुरुवात करायला पाहिजे, काम करायला पाहिजे. ते काम केलेलं नाही आणि म्हणून हे काम करण्यात आता गव्हर्नमेंटने मनावर घेतलेलं आहे आणि भविष्यात नाही झालं तर पुन्हा लढाई करावं लागणार आहे. शेतकरी कर्जमाफी मागतात, अधिवेशन आलं प्रश्न मांडणार. खरं म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची घोषणा मागे झालेली आहे. दुर्दैवाने या बाबतीमध्ये सरकार उदासीन आहे, हे मात्र मोठं दुर्दैव आहे. कारण आज अनेक आत्महत्या रोज दिवसाला काही 6 ते 10 आत्महत्या होत आहेत आणि ही आत्महत्या महाराष्ट्रामध्येच आहे. खरं म्हणजे जर थांबायचं असेल तर त्याला कर्जमाफी हे मात्र करणं फार गरजेचं आहे असं माझंही मत आहे. किरण काळे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. संजय राऊत यांनी प्रेसमध्ये पण प्रश्न मांडला होता की 400 कोटीचा महापालिकाचा जो घोटाळा आहे त्यावर अनेक प्रश्न होते, त्याच्यावर काय प्रतिक्रिया आहे? नाही, आमच्या राऊत साहेबांनी जर काही प्रश्न विचारलेले असतील ते पूर्ण अभ्यास करून असतात आणि त्यांच्या माहितीप्रमाणे त्यांच्या अभ्यासाने त्याबाबत चौकशी झाली पाहिजे.